श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज 28 मे 2026 रोजी गुरुवारी प्रदोष व्रत हे आलेलं आहे. प्रदोष व्रत हे महादेवांना समर्पित असून या व्रताच्या दिवशी आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्तीसाठी भगवान शिवशंकरांची महादेवांची पूजा सेवा आराधना केली जाते. गुरुवारी येणाऱ्या प्रदोष व्रताला गुरुप्रदोष व्रत असं म्हटलं जातं. सध्या अधिक मासा सुरू आहे आणि हा अधिक मास श्रीहरी विष्णूंचा महिना मानला जात असला तरीसुद्धा या पवित्र काळामध्ये शिवपूजन केल्याने श्रीहरी विष्णू आणि भगवान शिवशंकर या दोघांचाही कृपाशीर्वाद हा आपल्याला एकाच वेळी प्राप्त होत असतो. या काळात केलेली शिवपूजा ही सुद्धा आपल्याला अधिक पटीने पुण्यफळ हे देऊन जाते आणि त्याचप्रमाणे आपल्याला आध्यात्मिक उन्नती, मानसिक शांती आणि मोक्षसुद्धा प्रदान करते. अधिक मासामध्ये आलेल्या प्रदोष व्रताच्या दिवशी महादेवाची बेल, रुद्राक्ष आणि जलाभिषेक करून पूजा केल्याने सर्व पापांपासून आपल्याला मुक्ती मिळते. महादेव हे अत्यंत भोळे असल्याने ते आपल्यावर या अधिक महिन्यामध्ये केलेल्या भक्तीने लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करत असतात. ज्याप्रमाणे या अधिक महिन्यामध्ये श्रीहरी विष्णूंची पूजा सेवा केल्याने आपल्याला अधिक पुण्यफळ हे प्राप्त होत असतं, त्याचप्रमाणे भगवान महादेवांची पूजा सेवा केल्याने सुद्धा आपल्याला या अधिक महिन्याचं अधिक पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. भगवान भोलेनाथांची पूजा सेवा करण्यासाठी प्रदोष व्रत हे अत्यंत पुण्यकारक आणि महत्त्वपूर्ण असं व्रत मानलं जातं आणि त्यातल्या त्यात आज अधिक मासातल्या गुरुवारी प्रदोष व्रत हे आलेलं आहे आणि म्हणून त्याचं महत्त्व हे अधिक पटीने वाढलेलं आहे. तर आज या अधिक मासात गुरुवारी आलेल्या या प्रदोष व्रताची म्हणजेच गुरुप्रदोष व्रताची व्रतकथा ही आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आणि म्हणून तुम्ही अधिक मासामध्ये आलेल्या या गुरुप्रदोष व्रताची पुण्यदायी व्रतकथा ही आज अवश्य ऐका. यामुळे तुम्हाला श्रीहरी विष्णू आणि भगवान शिवशंकर या दोघांचीही कृपा प्राप्त होईल आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊन तुम्हाला अधिक मासाचं अधिक पटीने पुण्यफळ हे प्राप्त होईल आणि म्हणून आज ही कथा जरूर ऐका. तर ऐका भक्तांनो गुरुप्रदोष व्रताची कथा. गुरुवारी येणाऱ्या गुरुप्रदोष संदर्भात श्रोतृ वर्गाला माहिती देताना सुतजी म्हणाले, लोक हो, गुरुप्रदोष व्रत हे शत्रूचा नाश करणारे असून कार्यात यश मिळवून देणारे आहे आणि या व्रतासंदर्भात जी पौराणिक कथा सांगितली जाते ती अशी आहे की देव आणि दानव यांच्यामध्ये वारंवार युद्धे होत. एकदा देवलोकावर चाल करून आलेल्या वृत्रासुराबरोबर इंद्र आणि देवता यांचे प्रचंड युद्ध झाले. देवदेवतांनी अनेक प्रयत्न करूनही देवदेवतांना विजय काही मिळेना. तेव्हा देवांचा राजा इंद्र हा देवगुरु बृहस्पती यांना शरण गेला. त्याने त्यांना आपली सर्व समस्या सांगून त्यावर उपाय मागितला. तेव्हा इंद्राला समजावीत बृहस्पती म्हणाले, देवेंद्रा, अरे हा वृत्रासूर कोणासही सहजासहजी हार जाणार नाही, कारण त्याने भगवान शिवाची गंधमान पर्वतावर आराधना करून त्यांना प्रसन्न करून घेतले आहे. तेव्हा इंद्राने विचारले, गुरुदेव, वृत्रासूर हा असुर ना, मग तरीही त्याच्या मनात शिवभक्ती कशी जागली, त्याचे कारण काय? त्यावेळी बृहस्पती म्हणाले, देवेंद्रा, याला कारण म्हणजे त्याचा गतजन्म. मागील जन्मात तो चित्ररथ नावाचा एक सत्वशील ईश्वरभक्त आणि शिवोपासक होता. तो आपले सर्व नित्यकर्म हे भगवान शिवास अर्पण करीत असे. नित्य शिवनामात दंग असणारा हा राजा चित्ररथ एके दिवशी भगवान शिवांचे दर्शन करण्यासाठी कैलास पर्वतावर गेला आणि तेथे त्याने असे पाहिले की भगवान शिव हे आपल्या अनेक देवदेवता, ऋषीमुनी, भक्तगण, शिवगणांच्या सभेत पार्वतीस मांडीवर घेऊन बसलेले आहेत. तेव्हा प्रत्यक्ष आपल्या देवतेसच असे पत्नीस जवळ घेऊन बसलेले पाहिल्यावर त्याला हसू आले. शिवांनी त्याच्या हळूच हसण्याचे कारण विचारले. तेव्हा तो म्हणाला, हे देवा, अरे आम्ही तर सामान्य मानवजीव, आम्ही जर विषयमोहात अडकलो तर त्यात न बोलते काय, पण देवा, आपण सुद्धा भरसभेस पार्वतीस असे मांडीवर घेऊन बसावे याचे मला हसू आले. त्यावेळी आपल्या भक्तास समजावीत शिव म्हणाले, वत्सा, माझे हे असे बाह्यकारी वर्तन तुम्हा व्यावहारिक जीवांना नेहमीच विचित्र वाटत आले आहे. तुम्ही माझ्या वर्तनाचा विपरीत अर्थ लावता. मी विश्वाच्या रक्षणासाठी हलाहल प्राशन केले, का तर तुम्हाला अमृत मिळावे म्हणून, पण तुम्ही मात्र माझे खरे रूप ओळखत नाही, जाणत नाही. हेच तुमचे अज्ञान आहे. भरसभेत शिवास हसणाऱ्या या राजाचा
शिवाच नाही पण पार्वतीस मात्र राग आला. तिने त्यास शाप दिला की तू तुझ्या उपास्य देवतेची अवहेलना केलीस, म्हणून मी तुला शाप देते की तू पुढील जन्मी राक्षस होशील. आणि मग काय, पार्वतीच्या शापाने राजास पुढील जन्म राक्षस योनीतच मिळाला. पण त्याच्या पूर्वजन्मीच्या शिव उपासनेचे फळ म्हणून त्याला राक्षस असूनही शिवभक्तीचाच मोठा लळा लागला. त्याने आजवर खूप कठोर तप केलेले आहे, तेव्हा त्याचा पराभव होणे सहज शक्य नाही. पण या जन्मीच्या त्याच्या आसुरी वर्तनाचे त्याला शासन मिळवण्याचा एकच उपाय आहे, तो म्हणजे तुम्ही भगवान शिवाचे गुरुवारचे प्रदोषव्रत करा, तरच तुम्हास त्याच्यावर विजय मिळवता येईल. तेव्हा देवगुरूकडून तो उपाय समजताच देवेंद्रासह इतरही देवतांनी शत्रुनाश करणारे आणि विजय यश प्राप्त करून देणारे ते भगवान शिव यांचे ते गुरुवारचे प्रदोष पूजा व्रत केले आणि त्यांच्या व्रताचरणाने भगवान शिव त्यांच्यावर प्रसन्न झाले. त्यांनी इंद्रादिक देवतांना विजयी भव असा आशीर्वाद दिला. पुढे शिवशंकरांच्या कृपाशीर्वादाने वृत्रासुराच्या असुरी वर्तनाची शिक्षा म्हणून त्याचा युद्धात पराभव झाला. देवता विजयी झाल्या आणि देवलोकात पुन्हा शांती निर्माण झाली. तर याप्रमाणे गुरुवारचे प्रदोष व्रत पूजा करून ज्याप्रमाणे इंद्रादिक देवतांना विजय प्राप्त झाला, त्याचप्रमाणे तुम्हा आम्हाससुद्धा होवो. तर याप्रमाणे ही गुरुप्रदोष व्रताची कथा आहे. ही गुरुप्रदोष व्रताची कथा अगदी मनोभावे वाचल्याने आणि ऐकल्याने देखील आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत असतात आणि आपल्याला प्रत्येक कामांमध्ये भरभरून यश हे प्राप्त होत असतं. आणि म्हणूनच तुम्हीसुद्धा ही कथा आज अगदी मनोभावे ऐकली असेल तर भगवान शिव आणि श्रीहरी विष्णू या दोघांचाही कृपाशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होऊन तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील आणि तसंच तुम्हाला प्रत्येक कामामध्ये भरभरून यश हे नक्की मिळेल. आपल्या हिंदू धर्मामध्ये शिवपूजनास अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि शिवपूजन करताना भगवान शिवाचे प्रदोष व्रत हे अत्यंत महत्त्वपूर्ण आणि पुण्यकारक असं मानलं जातं. आणि म्हणूनच शिवकृपा प्राप्त करून घेण्यासाठी आणि आपल्या इच्छापूर्तीसाठी प्रदोष व्रत हे आवर्जून करावं. आणि जर प्रदोष व्रत करणं शक्य नसेल तर निदान प्रदोष व्रताची कथा ही जरूर वाचावी किंवा ऐकावी. त्यावारी येणाऱ्या प्रदोष व्रताची कथा वाचल्याने किंवा ऐकल्यानेही आपल्याला त्याचं पुण्यफळ हे प्राप्त होत असतं आणि भगवान शिवाची कृपा ही आपल्याला प्राप्त होते. आणि म्हणून जरी तुम्हाला प्रदोष व्रत करणं शक्य नसेल तरी त्यावारी येणाऱ्या प्रदोष व्रताची कथा ही जरूर वाचावी आणि वाचन करणं शक्य नसेल तर जरूर ऐकावी, श्रवण तरी अवश्य करावी. आणि आज अधिक मासामध्ये गुरुप्रदोष व्रताची ही कथा ऐकल्याने तुम्हाला अधिक पटीने पुण्यफळाची प्राप्ती ही नक्कीच होईल. तर आज ही कथा तुम्ही अगदी मनोभावे वेळात वेळ काढून ऐकल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.